नमस्कार. इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, प्रकरण क्रमांक 10, इंडक्शन कुकर आणि हॉट प्लेट. यामध्ये इंडक्शन कुकर याची आपण सुरुवातीला माहिती घेणार आहे. इंडक्शन कुकरमुळे जलद गतीने पदार्थ गरम केले जातात, त्यामुळे जास्त कार्यक्षमतेने उष्णतेचा वापर केला जातो. यामध्ये पदार्थ गरम करताना उष्णतेचा सातत्याने उपयोग केला जातो. उष्णता वाया जात नाही. पारंपरिक गॅस शेगडीने उष्णता वाया जाते. यामध्ये फक्त पदार्थ गरम होतो, भांडे गरम होत नाही. इंडक्शन कुकरची माहिती घेत असताना त्याचा ब्लॉक डायग्राम समजावून घेणं गरजेचं आहे. या ब्लॉक डायग्राममध्ये पॉवर सप्लाय, MCU म्हणजे मायक्रो प्रोसेसर, युजर इंटरफेस, ड्रायव्हर, फॅन, रिले, प्लेट फीडबॅक आणि प्लेट इत्यादी भागांचा समावेश असतो. युजर इंटरफेस हा एक भाग असतो. पॉवर सप्लायचा उपयोग आतील सर्व भागांना वेगवेगळ्या किमतीचा सप्लाय पुरवणे हे असते. मायक्रो प्रोसेसर हा महत्त्वाचा भाग आहे. सर्व भागावर नियंत्रण ठेवणे आणि कॉईलचा योग्य फ्रिक्वेन्सीचा प्रवाह तयार करून देणे हे याचं कार्य आहे. ड्रायव्हरचे कार्य म्हणजे MCU म्हणजे मायक्रो प्रोसेसरने तयार केलेल्या फ्रिक्वेन्सीच्या प्रवाहाची किंमत वाढवणे. सर्व भागांचे कार्य स्वयंचलित पद्धतीने करणे हे रिलेचे कार्य असते. फॅनमुळे कॉईलचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. प्लेट फीडबॅकचा उपयोग कॉईलच्या तापमानाची माहिती मायक्रो प्रोसेसरला देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे असते. युजर इंटरफेस हा वापरकर्ता म्हणजे युजरसाठी असतो. इंडक्शन कुकर ऑन ऑफ करणे तसेच वेगवेगळ्या रेंजचे तापमान सिलेक्ट करणे हे युजर इंटरफेसचं कार्य असतं. आता हा इंडक्शन कुकर कार्य कसा करतो? इंडक्शन कुकर हा इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. इंडक्शन कुकर हे स्टेनलेस स्टीलपासून बनवतात. संपूर्ण केस सील्ड केलेली असते. पातळ तारेची जास्त वेळी असलेली एक कॉईल असते. या कॉईलमध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाहामुळे तिच्या भोवती हाय फ्रिक्वेन्सी चुंबकीय क्षेत्र तयार होते. या चुंबकीय क्षेत्राच्या विकर्ष रेषा या प्लेटवर ठेवलेल्या पदार्थातून जातात आणि पदार्थामध्ये हाय फ्रिक्वेन्सी प्रवाह तयार होतो. या प्रवाहाला भांड्यातील पदार्थाकडून विरोध होतो आणि ओहमच्या नियमानुसार पदार्थ गरम होतो. हाय फ्रिक्वेन्सी प्रवाहामुळे बदलते चुंबकीय क्षेत्र तयार होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे भांड्यातील पदार्थामध्ये एडी करंट तयार होतो. या करंटमुळे पदार्थ गरम होतो. एक पॉवर बोर्ड असतो. सर्किट बोर्डवरील सर्व भागांना वेगवेगळे व्होल्टेज देण्यासाठी या पॉवर बोर्डचा उपयोग होतो. लॉजिक बोर्डचा उपयोग टेम्परेचर कंट्रोल तसेच इतर फंक्शनची कार्य करण्यासाठी होतो. यामध्ये एक मायक्रो प्रोसेसर तसेच इतर त्याच्याशी संबंधित इतर सर्किट्स असतात. लॉजिक बोर्ड सभोवतालचे तापमान दर्शवते. प्रोग्रॅम्ड तापमानापेक्षा जर सभोवतालचे तापमान जास्त असेल तर हीटिंग प्रोसेस लगेच थांबवली जाते. हे लॉजिक बोर्डचे कार्य आहे. तसेच नॉर्मल स्थितीत पुन्हा टेम्परेचर चालू ठेवणे हे सुद्धा लॉजिक बोर्डचं कार्य आहे. इंडक्शन कुकरमध्ये एक प्रोटेक्शन ओव्हरलोड करंट असतो. पॅनवर जर अचुंबकीय मटेरियलचे भांडे ठेवले तर कॉईलमधील प्रवाह वाढतो. यामुळे पॉवर बोर्डला धोका संभवतो. या करंटपासून संरक्षण करण्यासाठी ओव्हरलोड प्रोटेक्शन सर्किट वापरलेलं असतं. इंडक्शन कुकरची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असतं. इंडक्शन कुकर तपासण्यापूर्वी पॉवर सप्लाय बंद करणे गरजेचं आहे. इंडक्शन कुकर सप्लायपासून वेगळा करावा. प्रथम सप्लायची वायर तपासावी. नंतर सप्लायची वायर सिरीज बोर्डने शॉर्ट सर्किट तसेच ओपन सर्किट तपासणी करावी. आतील भाग तपासण्यासाठी बॅक कव्हरचे स्क्रू काढून बॅक कव्हर काढणे. प्रथम पॉवर सप्लाय तपासणे. एखादा फॉल्ट कळाल्यानंतर फॉल्टी पार्टची तपासणी करणे. इंडक्शन कुकरमध्ये काही दोष असतात, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय थोडक्यात आपण बघतोय. एक दोष असा आहे की इंडक्शन कुकर सुरू होत नाही. त्याचं कारण असणार आहे की सप्लाय वायर तुटलेली असेल. असं असेल तर नवीन सप्लाय वायर जोडली पाहिजे. हा त्याच्यावरचा उपाय आहे. इंडक्शन कुकर सुरू होत नाही, फ्यूज खराब झालेला असेल, नवीन फ्यूज जोडला पाहिजे. इंडक्शन कुकर सुरू होत नाही याचं आणखी एक कारण आहे की पॉवर ट्रान्झिस्टर खराब झालेला असेल तर नवीन पॉवर ट्रान्झिस्टर जोडावा. इंडक्शन कुकरचे वेगवेगळे भाग हे मल्टीमीटरच्या सहाय्याने तपासले जातात. खराब भाग असतील तर ते काढून त्याची पुन्हा जोडणी केली जाते. इंडक्शनच्या तत्वावर हा कुकर कार्य करतो. याच्यामध्ये उष्णता वाया जात नाही. प्रकरण क्रमांक 10 मधील दुसरा भाग आहे हॉट प्लेट. हॉट प्लेट हा विजेवर चालणारे एक उपकरण आहे. पदार्थ गरम करण्यासाठी याचा उपयोग करतात. प्रयोगशाळेत काचेची भांडी गरम करण्यासाठी याचा उपयोग होतो.
औद्योगिक क्षेत्रात हॉटप्लेटचा जास्त उपयोग करतात. हॉटप्लेट बाजारामध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये आपणास उपलब्ध आहेत. ऑपरेटिंग टेम्परेचर साधारणपणे 100 ते 750 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते आणि ऑपरेटिंग व्होल्टेज 120 ते 480 व्होल्टपर्यंत असतं. इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात सोल्डरिंग, डिसोल्डरिंग करण्यासाठी हॉटप्लेटचा उपयोग करतात. पाईप जोडणीमध्ये सुद्धा हॉटप्लेट वापरतात. हॉटप्लेटमध्ये कॉईल, तापमान कंट्रोलर, सप्लाय वायर इत्यादी भाग असतात. याची तपासणी करण्यासाठी मल्टीमीटर, सेरीज बोर्ड, पक्कड, स्क्रूड्रायव्हर सेट, शोल्डर गन, शोल्डर वायर इत्यादी साधनांचा वापर करावा लागतो. आता हॉटप्लेटची तपासणी करत असताना हॉटप्लेट हा सप्लायपासून डिस्कनेक्ट केला पाहिजे. सेरीज बोर्डच्या सहाय्याने विविध भागांची तपासणी केली पाहिजे. ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट यांची तपासणी केली पाहिजे. मल्टीमीटरच्या सहाय्याने खराब पार्ट शोधून तो बदलून पुन्हा जोडणी करणे आणि तपासणी करणे या सर्व कृती हॉटप्लेटच्या तपासणीमध्ये केल्या जातात. इंडक्शन कुकर आणि हॉटप्लेट हे दोन्हीही उष्णतेवर कार्य करणारे दोन्हीही साधनं आहेत. इंडक्शन कुकर याच्यामध्ये जलद गतीने पदार्थ गरम केले जातात. हॉटप्लेटचा उपयोगसुद्धा पदार्थ गरम करण्यासाठी केला जातो. धन्यवाद.